स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे। विदर्भ विभागीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची स्पष्टोक्ती केली आहे। स्थानिक समीकरणांमुळे जिथं महायुती शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये घटक पक्षांवर टीका करायची नाही असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। सोमवारी भाजपची अमरावती आणि नागपूर विभागीय बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर भाजपतर्फे या बैठकांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री बावनकुळे, संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे। साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, विभागवार ज्या बैठका झालेल्या आहेत, निवडणुकांच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा विचार करता काय निर्देश, काय आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी? नक्कीच, कारण हे केवळ विदर्भच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग ज्यामध्ये नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका या सर्वांचा समावेश आहे, ते येत्या काही महिन्यात लागतील आहेत आणि त्याची प्रक्रिया देखील काही निवडणुकांची सुरू झाली। या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून राज्यभरात विभागवार बैठकांचं आयोजन केलेलं होतं आणि नागपुरात काल रात्री बैठक पार पडून या संपूर्ण विभागवार बैठका संपन्न झाल्या। केवळ मुंबई महानगराची बैठक जी आहे ती केवळ बाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आणि या ज्या काही विभागवार बैठका घेण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये ज्या महायुती म्हणूनच आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे। स्थानिक पातळीवर जे आहे त्याचा निर्णय घेण्यात येईल निवडणुकांच्या महायुती संदर्भात। मात्र महायुती म्हणूनच सामोरे जायचं तिथं समीकरण बनती, तिथं ती पुढे न्यायची आहेत आणि स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे। त्याचबरोबर जर स्थानिक झाली तर मित्र पक्षांवर विखारी टीका करायची नाही असंही सूचना ज्या आहेत त्या या बैठकांमध्ये देण्यात आलेल्या आहेत। काल जी बैठक पार पडली होती सुरुवातीला अमरावती विभागाची बैठक अमरावतीमध्ये आणि नंतर रात्री नागपूर विभागाची म्हणजे नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांची विभागवार जिल्हास्तरीय बैठक ही नागपुरात पार पडली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आले। त्याचबरोबर सध्या जो दुष्काळ, ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। हे पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, त्यांना लाभ मिळावा आणि त्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या। त्यामुळे आता एकूणच पाहता ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निमित्ताने भाजपने कंबर कसली असल्याचं लक्षात येत आहे आणि भाजपने त्या निमित्ताने तयारीही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर महायुती म्हणून आपण सामोरे जाणार असे स्पष्ट सूचना, मार्गदर्शन किंवा असे निर्देशही यावेळी बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।